मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार डिजी 9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. 492 वर्ष ज्या प्रसंगाची वाट अखंड हिंदुस्थानातला म्हणजे अवघ्या हिंदुस्थानातला हिंदू पाहत होता आणि येत्या 22 जानेवारी रोजी तो जो एक असा उत्साहवर्धक प्रसंग आहे, जो प्रत्येक हिंदूला हवा-हवासा वाटत होता, तो होऊ घातलाय. अर्थात मी जे काही म्हणतोय तुमच्या लक्षात आलंच असेल. अयोध्येतल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात, भव्य दिव्य अशा मंदिरात श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठा व्हायला म्हणजे होते आणि त्या अनुषंगाने या हिंदुस्थानात, या जगभरात वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. प्रत्येक भाविक त्याच्या ऐपतीनुसार, त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या शक्तीनुसार त्याला जे जमतंय ते करतोय. महाराष्ट्रात एक विक्रमादित्य शेफ आहेत, जे त्यांचं नाव मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. शेफ विष्णू मनोहर. नागपूरचे विष्णू मनोहर नेहमीच अ, अशा काही औचित्याला अनुसरून काहीतरी विक्रम करत असतात. तर त्यांचे विक्रम आजवर ज्या पद्धतीनं ते करत आलेत आणि महाराष्ट्राला त्यांचा त्यांचा आणि त्यांच्या विक्रमांचा अभिमान वाटत आलाय. असेच विक्रमादित्य शेफ विष्णू मनोहर या श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगानं एक नवा विक्रम करायला निघालेले आहेत. मला वाटतं तो विक्रम कोणता? रामलल्लाच्या भक्तीपोटी किंवा ह्या औचित्याला अनुसरून विष्णू मनोहर नेमकं काय करतायत? हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. त्यासाठी आपण त्यांना आधी जोडून घेऊ आपल्यासोबत. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं आकार डिजी 9 वर. पहिल्यांदाच आपण अशा ऑनलाईन गप्पा मारतोय. आणि या गप्पांचं कारणही असं आहे, की 2 राम भक्त एकमेकांशी बोलतायत. बरोबर. आणि गेल्याच आठवड्यात मीही अयोध्येला जाऊन आलो. तिथल्या सगळ्या तयारीचा धावता आढावा घेतला. बरोबर. आणि प्रत्येक तिथे रस्तोरस्ती फिरणाऱ्या राम भक्ताच्या मनातली ती उत्कंठा, ती हुरहुर, ती सगळी अनुभवली. आणि तीच हुरहुर आणि ती सगळी उत्कंठा मीही घेऊन माझ्या घरी आलोय. 22 तारखेची प्रतीक्षा करतोय. मला माझ्या कानावर पडलं, की तुम्ही या अनुषंगाने एक नवा विक्रम प्रस्थापित करायला निघालेला आहात. तर हो, तो हो. विक्रम काय? ही रामभक्ती आणि त्या रामभक्तीचं प्रयोजन काय हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं म्हणून म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारूया. तर नाही मला पण तुमच्या शब्दात ऐकायला आवडेल, की नेमकं हे काय आहे? खरं तर मी म्हणजे नेहमी तुम्हाला बघत असतो. रोज सकाळी माझी सकाळ तुमच्या यांनी चॅनलनी होते आणि तुम्ही एवढं सटीक आणि स्पष्टपणे सगळं सांगता, की दिवसभराच्या बातम्या पाहिल्या नाहीत तरी चालतील. फक्त तुमचं एक तेवढं ऐकलं 8-10 मिनिटाचं, की सगळं हे होतं. बट एनिवे विषय असा आहे, की जो अनुभव तुम्हाला आला अयोध्येला, तोच अनुभव मला सुद्धा आला, की रस्तोरस्ती कामं सुरू आहेत. सगळ्यांच्या मनात प्रचंड उत्साह आहे आणि तोच उत्साह घेऊन मी इकडे नागपूरला आलो आणि मुद्दाम तो स्ट्रोल जो मला तिथे मिळाला तो मी घालून आलोय. आणि खूप छान वाटतंय. बेसिकली काय आहे, की मी खूप वर्ष आधी छोटा कारसेवक म्हणून तिकडे सामील, छोटा नव्हतो म्हणा, असेल 20-22 वर्षाचा असेल. तर त्यावेळी आम्ही गेलो, पण तेव्हा एवढं काही असं कळत नव्हतं खूप जास्त, की आपण फक्त काहीतरी आपण छान काहीतरी करायला जातो आहे. रामाची सेवा, रामाचं मंदिर हे सगळ्या भावना डोक्यात घेऊन गेलो. त्या गडावरून असं चढलो आणि उतरलो. हे सगळं सुरू झालं, बिझनेस सुरू झाला, या क्षेत्रात आलो आणि परवा जेव्हा दसऱ्याच्या दिवशी आणि दसरा उत्सवाच्या वेळी मोहनजींनी जेव्हा सांगितलं, की 22 तारखेला आता रामाचं मंदिर सगळ्यांसाठी उघडं होईल रामासाठी. तर म्हटलं यार आपणही ह्याच्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून मी म्हटलं, की आपला जो विषय आहे प्रसादाचा किंवा जेवणाचा, तो विषय घेऊनच रामाकडे जायचं. आणि मला असं वाटलं, की आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळं बनवत होतो, तर का नाही प्रसाद बनवावा? आणि म्हणून मग श्रीरामाचा प्रसाद, रव्याचा हलवा, शिरा, तो बनवण्याचा संकल्प केला. माझी कल्पना मी
विश्व हिंदू परिषदेच्या सगळ्या लोकांना सांगितले. त्यांना ती आवडली. त्यांनी मला म्हटलं की बाबा तुम्ही अयोध्येला जा. मी अयोध्येला गेलो आणि तिथल्या लोकांशी चर्चा करून पहिले 22 तारीख माझ्या डोक्यात होती. पण नंतर 22 तारखेला असं लक्षात आलं की बाबा 22 तारखेला तिथे तशीच खूप हाय सिक्युरिटी आहे आणि दुसरी गोष्ट जेवढं आपण करू तेवढं कन्झ्युम व्हायला पाहिजे. लोकांनी खाल्लं पाहिजे. ते खाल्लं नाही तर मग त्याच्यात मजा नाही. आणि म्हणून मग ती 22 तारीख बदलून 26 तारखेनंतर पुढच्या आठवड्याभरात तो रेकॉर्ड करायचा आहे. आणि जेव्हा हे म्हटलं तर तिथे गोपालजी महाराज म्हणे की तो वर्ल्ड रेकॉर्ड होगा. बोला हा. पण म्हटलं मी आतापर्यंत सगळे वर्ल्ड रेकॉर्ड केले हे आपल्या याच्यासाठी. तर तो न करता हा रेकॉर्ड करू पण आपण न्यासाच्या नावावर म्हणजे जे राम मंदिर ट्रस्ट आहे त्यांच्या नावावर करू. आणि असं हे सगळं एकूण घडत गेलं. ते झाल्यावर आतापर्यंत एक कढई मी वापरायचो ती 10 फूट बाय 10 फुटाची कढई होती आणि त्याच्यामध्ये 10,000 लिटर असं यायचं सगळं मटेरियल. पण म्हटलं नाही रामासाठी आपण नवीन कढई बनवूया आणि म्हणून तुम्हाला सांगतो सुरुची साहेब की मोठी कढई आता ही 15 फूट बाय 15 फुटाची आहे. हाईट 6 फूट आहे आणि स्टील, लोखंड आणि तांब या तिन्ही धातूंचा वापर यामध्ये केलेला आहे. 1800 किलो वजन आहे आणि अशी नवी कोरी कढई घेऊन आम्ही अयोध्येकडे कूच करणार. तुम्ही हे यापूर्वी अनेक विक्रम केलेले आहेत. हो. तर ह्या विक्रमावर अधिक सविस्तर बोलण्याआधी जरा मला तुमच्या त्या पूर्वीच्या विक्रमांबद्दलही ऐकायला आवडेल. मला वाटतं आतापर्यंत तुमच्या नावावर 20 एक विक्रम स्थापित झालेले आहेत. हो. आणि हा योगायोग आहे की 21वा विक्रम तोही अयोध्येमध्ये होईल. तर हो. या विक्रम जे झाले ते सगळ्यात मोठी जगातली पुरणपोळी, सगळ्यात मोठा पराठा, त्याच्यानंतर सगळ्यात मोठा कबाब, त्याच्यानंतर खिचड्या जवळपास 3-4 प्रकारच्या खिचड्या केल्या. नॉनस्टॉप कुकिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. 75 प्रकारचे भात 4 तासात केले. त्यानंतर जळगावला जाऊन वांग्याचं भरीत केलं 4,500 किलो. त्याच्यानंतर मिलेट्सचे 3 प्रकार केले. तेही सगळे 5-5 हजार किलो केले. नुकताच एक मिलेट्सचा मोठा प्रकार केला 6,750 किलो चंद्रपूरला आणि मिलेट्सचं महत्व वाढावं म्हणून. आणि यानंतर अयोध्येच्या आधी 20 तारखेला जिथून शेवटचा जथ्था गेला कारसेवकांचा त्या ठिकाणी संघ बिल्डिंग जवळ, संघ कार्यालयाजवळ आम्ही 1100 किलो शिरा बनवून मुहूर्त करणार आहे. तो मुहूर्त झाला की ती कढई घेऊन आम्ही जाऊ रामटेकला, जिथे वनवासात जाताना राम टेकले होते अशा ठिकाणी. तिथे रामाचं दर्शन घेऊन कोराडीला येऊ. तिथे देवीच्या मंदिरामध्ये एक 6,000 किलोचा विश्वविक्रम करणार परत आणि नंतर अयोध्येला जाणार कढई घेऊन. आता हा जो काही शिरा जो बनवताय तुम्ही, जो प्रसादाचा शिरा हा प्रत्येक मराठी माणसाच्या एक हळवा कोपरा आहे तो. अगदी तो अगदी. एरवी आपण घरात आपण जो आई बनवते किंवा बायको हो. बनवते तो शिरा वेगळाच लागतो आणि प्रसादासाठी केलेला शिरा ह्याची चवच काहीतरी न्यारी असते. अगदी आणि बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही जो करताय म्हणजे तुम्ही तर शेफ आहात, जगप्रसिद्ध आणि विक्रमादित्य शेफ आहात. तर ह्या शिऱ्यात काही वेगळं असं रामभक्ती तर आहे त्यात ओतप्रोत भरलेली असणारच आहे. त्या व्यतिरिक्त या शिऱ्यात काय टाकणार आहात तुम्ही? याच्यामध्ये कसं की वेगळं असं काहीच नाही. जो सत्यनारायणाचा प्रसाद सवाचं माप असतं, तसं सवाच्या मापानेच सगळं घेणार आहे. की समजा आपण 1,000चं माप फक्त 1,000 किलो रवा, 1,000 किलो साखर, 1,000 किलो तूप आणि त्यामध्ये 500 लिटर पाणी आणि दूध असा हा प्रकार असेल. काजू किशमिश 400-500 किलो असतील. त्यानंतर मसाला यामध्ये म्हणजे जायफळ विलायचीचा जो असतो तो जवळपास 75 किलो मसाला यामध्ये लागेल आणि बस बाकी भक्ती आहे, प्रेम आहे. हो, ते तर आहेच. त्या प्रसादात ते मिसळल्याशिवाय तो प्रसाद पूर्णच होणार नाही. बरोबर. तुम्ही आता हा प्रसाद बनवताय. यामध्ये रामभक्ती तर आहेच. एक करसेवक ज्याला कारसेवक हा अपभ्रंश झालाय नंतर. पण आपल्या हाताने केलेली सेवा जी आहे, ती करसेवा जे अगदी 80च्या दशकापासून करत आलेलो आहोत आपण. तुमचा करसेवेचा काही अनुभव आहे का? नाही मी तेच म्हटलं, की तेव्हा खूप लहान होतो मी आणि आमच्या हं. तसं बर्डीमध्ये मी राहायचो आणि सगळं एकूण संघात जाणं वगैरे सगळं वातावरण ते होतं. राममय वातावरण सगळीकडे होतं आणि तेव्हा आमचे 7-8 मित्र आपण जाऊयात म्हणून
चलो चलो अयोध्या. आणि आमच्या तिथून काय 600 किलोमीटर आहे, 650 किलोमीटर वाटतं नागपूर सेंटर असल्यामुळे रोज तो दगड दिसायचा. आणि मला प्रचंड अट्रॅक्शन की तिथून हे दिसायचं काय तुमचं आपलं अयोध्या नाही दिसायचं डिरेक्टली, काशी विश्वेश्वराचं जे मंदिर काय नाव त्याचं, हो, वाराणसी. वाराणसी. वाराणसी एका साईडला लिहिलेला आहे आणि एका दगडाच्या दुसऱ्या साईडला हैदराबाद. तर आपल्या शहरातून हैदराबाद 500 की 400 किलोमीटर आणि वाराणसी 600 किलोमीटर, हे खूप अट्रॅक्शन असायचं. आणि म्हणून मग चलो जय श्रीराम करत आम्ही गेलो होतो त्यावेळी. आणि तेव्हा खूप असं, तसंही आता छोटंच गाव आहे ते, पण तेव्हाच हे तुमचं अयोध्या आणि आत्ताचं अयोध्या खूप फरक आहे. आता एकसारखी घरं झाली आहेत, एकसारखे रंग आहेत, सगळीकडे काम सुरू आहे आणि रस्ते छान होत आहेत सगळीकडले. आणि मला असं वाटतं की अजून आता तिथे पुढल्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणात राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था सुद्धा छान होईल. तुम्हाला तुम्ही तिथे पोहोचलात, मग प्रत्यक्ष कार सेवा काही केली का तुम्ही? नाही, असं काही नाही. कारण इतकी गर्दी होती. हां, हां, हां. तर तो ढिगारा झालेलाच होता. आम्हाला म्हटलं या ढिगाऱ्यावरून इकडनं तिकडे जा. हां. हां, आणि आम्ही इकडनं तिकडे गेलो. 1 दिवस राहिलो. अच्छा, अच्छा. तीही फार मोठी कार सेवा झाली तुमच्या हातून असं म्हणता येईल. हां, म्हणजे असं आमच्यामुळे गर्दी वाढली असेल असं वाटतं मला. तर तुम्ही कार सेवा करायला गेलात. तुमच्या हातून मोडकी-तोडकी का म्हणा, ती ज्या पद्धतीने ती कार सेवा प्रभू श्रीरामानं करून घेतली, हो. ती कुठेतरी त्यावेळेला अर्धवट होती किंवा अपुरी होती. हं. त्यामुळे ती अर्धवट राहिलेली कार सेवा आता तुम्ही या श्रीराम प्रसाद म्हणजे जो हलवा बनवताय, जो शिरा बनवताय, हो, हो. त्याच्या रूपानं तुम्ही ही उर्वरित कार पूर्ण. सेवा हो, पूर्ण करताय असं असं म्हणता येईल. अगदी बरोबर. मी त्या काय भावना प्रवासाला, आहेत तुमच्या? भावना छान आहेत. त्या प्रवासाला नाव देईन कार सेवाचे पाक सेवा. वाह! वाह! म्हणजे हां, ही आता पाक म्हणजे आपण जेवण बनवणं. तर अशी ही सेवा आहे आणि खूप छान वाटतंय. म्हणजे एक तर उत्साही आहे. नवीन कढई येणार त्याचा उत्साह जास्त आहे. कारण ही आत्ताची जी कढई आहे ती 5 वर्षापूर्वी बनवली होती. आणि ती सुद्धा मी त्याला आई असं नाव दिलंय त्या कढईला. कारण तिने मला कधीच खाली पडू दिलं नाही. ऑल्वेज मला घेऊन चालली. आणि त्याचा आता इतका हात बसलाय, की मला माहिती आहे की ती कधी गरम होते, कधी तिचा विस्तो कमी करायचा, किती तापते, किती वेळात अन्न शिजवते सगळं. आणि आता ही जी कढई आहे त्याला आम्ही हनुमान कढई असं नाव दिलंय. अच्छा. हो. आणि त्याची कॅपॅसिटी 15,000 लिटर आहे. या हनुमान कढईत श्रीरामाचा प्रसाद तयार होणार आहे 22 हो, तारखेला हो. आणि तो सगळ्या राम भक्तांमध्ये वितरित होणार आहे. एक प्रकारे हे जे ईश्वरी कार्य तिकडे अयोध्येत घडतंय, तसंच एक पुण्य कार्य आपण जे म्हणतो, हो. ते इथे घडणार आहे तुमच्या हातून. बरोबर. सर, या कार्याला आमच्याकडून खूप-खूप शुभेच्छा. त्या हो. प्रसादातला थोडासा अंश जर आम्हालाही मिळाला प्रसाद अगदी रूपानं, नक्की. आम्ही नक्की धन्य मिळेल. समजू आम्ही. वाह! तर याच नोटवरती तुमची रजा घेतो. कारण हा जो विषय होता, तुमच्या ह्या उपक्रमाची माहिती सर्व राम भक्तांपर्यंत पोहोचावी. हाच एक उद्देश होता. त्यासाठी तुमच्याशी ऑनलाईन गप्पा मारल्या. तुम्ही बरोबर. जोडले गेलात आणि खूप छान, समर्पक आणि थोडक्या शब्दात या सगळ्या उपक्रमाची माहिती दिली. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. अगदी समस्त धन्यवाद. आकार परिवाराकडून तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमचं हे नवं जे काही व्हेंचर आहे आणि बरोबर. हा जो विक्रम आहे, तो विक्रम इतर विक्रमांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे वेगळा या आहे. विक्रमासाठी येस, कारण आमच्या हा हां, ट्रस्टचा विक्रम असणार आहे. श्रीरामाच्या ट्रस्टचा अच्छा. विक्रम. हां. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचा विक्रम असणार आहे. तर हो. तुम्ही मुद्दाम आणि तुमच्या नावावर न करता त्यांच्या नावावर केला. हां, कारण माझी ही भावना नव्हती की विक्रम करावा. मला फक्त रामाची सेवा किंवा माझा जो अ, अ, हे आहे काय, अ, माझं जे क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये काहीतरी करावं असं वाटत होतं. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला सुद्धा प्रसाद पोहोचेल तो अशा रूपात, की आम्ही तिथे 100 किलो रवा थोडा जास्त भाजणार आहे आणि तो जास्त भाजलेला रवा नागपुरात आणून पुन्हा त्याचा एक हलवा बनवू.
400-500 किलो हलवा बनल्यानंतर तो लोकांमध्ये वितरित करणार. जरूर, जरूर सर. कार सेवा ते पाक सेवा हा हो. तुम्ही जो या समर्पक प्रवास जो इथे आणलाय इथपर्यंत, त्या प्रवासाची इतिकर्तव्यता आणि पूर्णता 22 तारखेला होईलच. त्या क्षणाची सगळेच रामभक्त वाट पाहत आहेत. त्या त्या क्षणाची जी उत्कंठा प्रत्येक रामभक्ताच्या मनात आहे आणि त्या दिवशी जे होणार आहे, तो जो सोहळा आणि त्या अनुषंगाने ज्या भावना प्रत्येक रामभक्ताच्या मनात उचंबळून येणार आहेत, ती हुरहूर, ती सगळी जी काही ती अँक्झायटी जी असते ना, ती मी आजही अनुभवतोय. तर त्या क्षणाची वाट पाहूया आणि आज चालेल. आपण ज्या गप्पा मारल्या त्याला इथेच विराम देऊ. पुन्हा कधीतरी अशा एखाद्या वेगळ्या अनोख्या वेगळ्या विषयावर. हो, येस. प्रसंगासाठी तुमच्याशी जोडलं जायला मला निश्चितच आवडेल. तुर्तास चालेल. इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच. हो. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.